ओके स्टुडंट, चला तर मग आज आपण आपल्या 1.2 म्हणजेच इंग्लिशच्या पुस्तकातल्या दुसऱ्या धड्याला सुरुवात करूया. या धड्याचं नाव आहे एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. एन्काउंटर या शब्दाचा अर्थ गाठभेट असे होते. एका विशेष प्रकारची गाठभेट झाली होती. आता ही गाठभेट कुणाची होती हे आपल्याला धडा वाचल्यानंतर समजणार आहे. सो आता आपण आपल्या धड्याला सुरुवात करूया. या धड्याचे जे लेखक आहेत तपन मुखर्जी हे त्यांच्या लहानपणाची एक आठवण इथे धड्याच्या स्वरूपात आपल्याला सांगत आहेत. त्यांच्या लहानपणी एक असं काहीतरी घटना घडली होती ज्याच्यामध्ये त्यांना आयुष्यभराची एक आठवण राहिली होती आणि ती गाठभेट काय आहे हे आपल्याला आता जाणून घ्यायचे आहे. मी धडा वाचायला सुरुवात करते, ऐकत जा. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगॉल. ते निवेदक असे म्हणतात की त्यांचे जे बाबा होते ते राणीगंज वेस्ट बेंगॉलच्या एका खाजगी कंपनीमध्ये वैद्यकीय व्यावसायिक म्हणून कामाला होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन अन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. त्या कंपनीमधले जे कोणी अधिकारी ऑफिसर्स होते हे सगळे तिथल्या एका मोठ्या कॅम्पस परिसरामध्ये एक वेगवेगळ्या बंगल्यांमध्ये इंडिव्हिज्युअल बंगलोजमध्ये म्हणजे स्वतःचे असे सगळ्यांचे वेगवेगळे बंगलोज होते आणि त्या बंगल्यामध्ये ते राहायला होते. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अ गार्डन. त्यांचं जे क्लब होतं म्हणजे जिथे ऑफिस सुटल्यानंतर घरी आल्यानंतर त्याला कोणाची खेळायची वेळ असायची म्हणजे फुरसतीच्या वेळेला त्यांना जर एखादं टाईमपास साधन असेल तर ते क्लब हाऊसमध्ये जाऊन खेळायचे. तर ते जे क्लब हाऊस होतं ते त्यांच्या गार्डन म्हणजे ह्या आपल्या निवेदकाच्या घराच्या गार्डनच्या बाउंड्रीला लागून जवळच होतं. द कंपाऊंड वॉज लक्झुरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. ते जे कंपाऊंड होतं त्याचं आता वर्णन केले आहे ते लक्झुरियस होतं म्हणजे अगदी बहरलेलं होतं. आता कशाने बहरलं होतं तर ग्रीन ग्रास, सगळीकडे तुम्हाला हिरवेगार गवत दिसत होते. कलरफुल फ्लावर्स, रंगबिरंगी फुलं दिसत होती. अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, आणि उंच उंच अशी भरलेली मोठी मोठी झाडं होती त्या गार्डनमध्ये. The season's vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. आता बघूया काय म्हणतं हे. ते म्हणतात की प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घराच्या किचन गार्डनमध्ये सीझनल व्हेजिटेबल्स लावले होते. म्हणजे त्या त्या सीझनला जे जे व्हेजिटेबल्स उगवतात ते सगळ्यांनी त्या आपापल्या किचन गार्डनमध्ये लावले होते. आणि त्या घराच्या अंगणामध्ये जी काही मोठी मोठी झाडं होती त्या मोठ्या मोठ्या झाडांवरती खारुताई आणि वेगवेगळे पक्षी सतत येऊन राहत होते. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड दॅट डेन इन अन अश्वत्था ट्री नियर बाय. एक लंगूर माकडांचा मोठा असा ग्रुप होता, गट होता, जे त्यांच्या इथल्या गार्डनमधल्या अश्वत्थाच्या झाडावरती त्यांचं घर करून राहत होते. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्शल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. हे सगळीजणं म्हणजे ते पक्षी, त्या खारुताई, ते माकड, हे सगळीजणं त्यांच्या दैनंदिन जीवनाचे अविभाज्य भाग बनून गेले होते. म्हणजे त्यांना एकमेकांपासून आता वेगळं करणं अशक्य झालं होतं. A small incident on an Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. शनिवारच्या दुपारी घडलेल्या त्या छोट्याशा घटनेने आपल्या निवेदकाच्या मनावरती खूप सखोल असा परिणाम केला होता आणि त्याच्या डोळ्यासमोर आपल्या देवाच्या ह्या ज्या देवाची निर्मिती जी आहे ह्याच्यातला एक खूप वेगळा असा दृष्टिकोन त्यांच्यासमोर त्या दुपारी आला होता. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. ही कथा, ही गोष्ट जी आहे ही वेस्ट बेंगॉलची आहे आणि तिथे पूजा वेकेशन म्हणजे दुर्गा पूजाच्या वेकेशनबद्दल आपण बोलतोय. सो दुर्गा पूजाचे वेकेशन म्हणजे ते जे सुट्ट्या होत्या त्याचे काही दिवस अजून बाकी होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर किड, इतर कोणत्याही मुलांप्रमाणे द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी. ह्या सुट्ट्या आपल्या निवेदकाला सुद्धा एक संधी देत असेत टू बिकम एनग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स, की तो स्वतःला त्या वेगवेगळ्या मॅगझिन्स म्हणजे काय म्हणाल तुम्ही, मासिकं, स्टोरी बुक्स, कथा, गोष्टींचे पुस्तकं पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन, जी विशेषतः
मुलांसाठी पब्लिश केली जाते, छापली जाते इन फेस्टिव्ह सीझनसाठी. म्हणजे फेस्टिव्ह सीझनसाठी तिथे वेस्ट बेंगॉलमध्ये मुलांकरता काही विशेष असे मासिकं तयार केली जात होती. आणि आता पूजा वेकेशन बाकी होतं, अजून संपलेलं नव्हतं. त्यामुळे आपल्या निवेदकाला एक संधी मिळाली होती ती पुस्तकं वाचण्यासाठी, ते पुस्तक वाचत वाचत स्वतःला त्याच्यात मग्न करून घेण्यासाठी. त्यामुळे तो त्या शनिवारच्या दुपारी ते पुस्तक वाचायला बसलेला होता. आपल्या इथे सुद्धा दिवाळीच्या वेळेला काही अशी विशेष पुस्तकं बनवली जातात, पब्लिश केली जातात लहान मुलांकरता. खाली डोकं वर पाय, झी मराठीचं मला वाटतं हे पब्लिश करणं, म्हणजे ते झी मराठी चॅनल हे पब्लिश करत असते कदाचित, असा एक अंदाज आहे माझा. त्याच्यावरती ती ॲड्स लागतात. सो प्रत्येक ठिकाणी त्या त्या मुलांसाठी काही ना काही असे अंक किंवा मासिकं वेकेशनसाठी बनवली जात असतात. आफ्टर अ हार्टी लंच म्हणजे भरपेट दुपारच्या जेवणानंतर माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स, त्या निवेदकाचे आई वडील आणि त्याच्या लहान बहिणी ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप, दुपारच्या वामकुक्षीसाठी पहुडले होते. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि हा आपला निवेदक एक हातात गोष्टीचं पुस्तक घेऊन वाचायला बसला होता. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. त्या दुपारची जी शांतता असते ही ॲडव्हेंचर स्टोरी म्हणजे धाडसी किंवा साहसी कथा वाचण्यासाठी एक अतिशय योग्य वेळ असते असं त्या निवेदकाला वाटत होतं, आणि म्हणून तो ते धाडसी गोष्ट वाचायला बसलेला होता. द सायलेन्स वॉज ओकेशनली ब्रोकन. ती जी शांतता होती ती अधूनमधून भंग गेली जात होती किंवा भंग होत होती बाय द साऊंड ऑफ फॅमिली स्नोरिंग. कशाने भंग होत होती तर ते त्याच्या घरातली लोकं जी झोपली होती त्यांच्या घोरण्याच्या आवाजाने, स्नोरिंगमुळे ती भंग होत होती. दुसरं, द इंटरमिटेंट चर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज, चिमण्या ज्या अधूनमधून घरी येत होत्या त्यांच्या त्या चिवचिवाटमुळे ते घरातली जी शांतता होती ती भंग होत होती. तिसरी गोष्ट, द हार्श काविंग ऑफ अ क्रो, बाहेर त्या झाडांवरती कावळे बसून जे कर्कश आवाजात कावका करत होते त्याच्यानं ती शांतता भंग होत असे. आणि चौथी, द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाईंग हाय अबाव द ग्राउंड, खूप म्हणजे जमिनीपासून खूप उंचावरती आकाशामध्ये जे काईट पक्षी होतं त्याचं जे कर्कश ओरडणं होतं त्याच्याने ती शांतता अधूनमधून भंग केली जात होती. मिनिट्स टिक्ड बाय, हळूहळू वेळ पुढे सरकू लागली. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक, आणि मी हळूहळू त्या पुस्तकामध्ये पूर्णपणे गढून गेलो होतो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक मला रस्त्यावरून काही कुत्र्यांच्या अगदी रागाने भुंकण्याचा आवाज दूरवर कुठून तरी येत असल्याचा जाणवत होता. आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पीक. अगोदर मी त्या गोंधळाकडे दुर्लक्ष करण्याचं ठरवलं, असा विचार करून की कदाचित त्या कुत्र्यांच्या तावडीमध्ये एखादं दुर्दैवी डुकराचं पिल्लू सापडलं असेल. बट सून, पण लवकरच, द बार्किंग बिकेम लाऊडर, त्या कुत्र्यांचं भुंकणं आणखीन जोरात येऊ लागलं होतं. अँड मोर एग्रेसिव्ह, आणि अतिशय आक्रमक वाटू लागलं होतं. अँड द अलार्म काविंग ऑफ अ फ्लोक ऑफ क्रोज, आणि त्याचा जोडीला म्हणजेच त्या कावळ्यांचं जे कर्कश ओरडणं होतं ते सुद्धा आता वाढलं होतं. ॲडेड टू द केकोपोनी, या सगळ्या गोंगाटाला आणखीन भर टाकत होते. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, आणि आता मला तो आवाज, तो गोंधळ, तो गोंगाट आणखीन जवळ ऐकू येऊ लागला होता. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी, उत्सुकतेने आता माझ्या मनावर मात केली होती. लिव्हिंग द बुक असाइड, ते पुस्तक एका बाजूला ठेवत, आय रश टू द वरांदा, मी वरांद्याच्या दिशेने धावत गेलो. टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन, हे जाणून घेण्यासाठी की बाहेर काय चालले आहे. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस, आमच्या घराच्या जवळच असलेल्या त्या क्लब हाऊसच्या छताकडे मी नजर टाकली. अँड सॉ समथिंग हॉरिबल, आणि काहीतरी भयंकर पाहिले. अ बिग मेल लंगूर, एक मोठा नरमाकड, ॲपॅरेंटली उघडपणे, जो त्या ग्रुपचा लीडर होता बघा, ॲपॅरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, उघडपणे जो त्या ग्रुपचा लीडर होता, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स, ज्याने आपल्या हातामध्ये एक छोटंसं बेबी लंगूर म्हणजे लंगूरचं बाळ पकडून ठेवलं होतं. अँड मर्सिलसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल, आणि अगदी
क्रूरपणे त्या छोट्याशा बाळाचे चावे घेत होता आणि त्याचा हेतू अगदी स्पष्ट दिसत होता की त्याला त्या बाळाला मारून टाकायचे होते. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड द अदर लेसर मेंबर्स, त्या बाळाची असहाय्य किंवा काय म्हणाल तुम्ही, जिला काही करता येत नव्हतं अशी ती हेल्पलेस मदर आणि त्या गटातले जे इतर दुय्यम दर्जाचे लंगूर होते हे सगळे बसून बघत होते. ग्रुप स्कॅटर्ड वेर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स, त्याच छतावरती सगळीकडे ते विखुरून बसले होते. नियर बाय वॉचिंग द बेबी विंग किल्ड, आणि बघत होते की तो मेल लंगूर त्या बाळाला कसं मारत होता. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लाइन, त्यावेळेला मला लगेच आठवलं की प्राण्यांच्या कुळामध्ये एक अशी भयंकर रूढी परंपरा असते, टू विच अ डॉमिनंट मेल, ज्याच्यामध्ये एक जो प्रभुत्व गाजवणारा जो नर असतो, युजली डज नॉट अलाव, जो सामान्यतः दुसऱ्या कुणाला अलाव करत नाही, म्हणजे परवानगी देत नाही, अनदर मेल म्हणजे इतर जो एखादा मेल असेल त्याला आपल्या ग्रुपमध्ये घेत नाही, मेल बेबी और ॲडल्ट टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप, म्हणजे तो एखादा बाळ जर समजा जन्माला आलं आणि ते मेल असेल तर त्याला आपल्या ग्रुपमध्ये राहू देत नाही, किंवा एखादा बाहेरून एखादा नर लंगूर येणार असेल किंवा जॉईन होत असेल तर त्यालासुद्धा ते ग्रुपमध्ये राहू देत नाही. सो ही एक खूप क्रूर अशी प्राण्यांच्या कुळातली एक परंपरा आहे, ज्याच्यामध्ये एका गटामध्ये फक्त एकच नर राहत असतो आणि दुसऱ्या कोणी समजा नवीन बाळ जन्माला आलं किंवा एखादा नवीन बाहेरून कोणीतरी नर जॉईन करणार असेल त्या ग्रुपला तर तो तिथे त्यांना येऊ देत नाही. आणि म्हणून कदाचित हे एक बाळ होतं जे नुकतंच जन्माला आलं होतं आणि ते नर बाळ असल्यामुळे हा जो माकड होता हा त्याचा चावे घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता. विदाउट लूजिंग एनी टाईम, थोडाही वेळ वाया न घालवता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक, मी माझ्या हातामध्ये एक मजबूत काठी घेतली. इन वन हँड म्हणजे एका हातामध्ये एक मजबूत काठी घेतली, अँड हरल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउडिंग लंगूर, आणि त्या हल्ल्या करणाऱ्या माकडावरती दुसऱ्या हाताने दगड फेकून मारू लागलो. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड, तो लंगूर इतका चिडलेला, इतका रागावलेला होता दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट, की मी त्याच्यावरती हल्ला करतोय हे त्याच्या लक्षात सुद्धा आले नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स, पण मग मी अचानक जास्त दगड फेकायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन द्या पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय, कुत्रे त्यांच्या बाजूने आणखीन जोरजोरात ओरडू लागली होती, भुंकू लागली होती. द चेंज सर्कमस्टॅन्सेस, अचानक परिस्थितीत झालेला हा बदल, अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, आणि अनपेक्षित असा हा हल्ला फ्रॉम अननोन क्वार्टर्स, चारी बाजूने, फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी, त्या लंगूरच्या हातातलं बाळ खाली पडू लागलं फ्रॉम द स्लोपिंग रूफ, त्या गडगडत येणाऱ्या छतावरून, ओव्हर द वरांदा, आणि ह्या आपला जो निवेदक होता त्याच्या घराच्या वरांदात ते रूफ असं खाली येत होतं, तर त्या रूफवरून म्हणजे त्या छतावरून ते बाळ त्या लंगूरच्या हातातून निसटलं आणि गडगडत त्या वरांद्यामध्ये येऊन पडू लागलं होतं. द बेबी वॉज लिस्टलेस, ते बाळ अतिशय ऊर्जाहीन अँड अपियर टू बी डेड, आणि पाहता क्षणी असं वाटत होतं जणू काय ते मरून गेलं आहे, मरण पावलेलं आहे. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, जेव्हा त्याचं ते शरीर त्या छतावरून खाली गडगडू लागले, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनीफोल्ड, त्या कुत्र्यांच्या आनंदाची जी काय म्हणाल तुम्ही, आनंदाला आता आणखीन भर पडली होती. ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील, कारण त्यांना असं वाटत होतं की हे बाळ जेव्हा खाली पडणार आहे तेव्हा ते त्या बाळावरती झपटणार आहेत, आक्रमण करणार आहेत, आणि मग ते बाळ कुठेतरी दूर घेऊन जाऊन त्याच्याने आपला पोट भरणार आहे, त्याला खाणार आहेत. कीपिंग द डॉग्स ॲट द बे, कुत्र्यांना एका अंतरावर दूर ठेवत काठीने विथ द स्टिक, आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूज टेल, म्हणजे आता निवेदकाच्या एका हातात काठी होती, त्या काठीने तो काय करत होता, त्या कुत्र्यांना लांब करण्याचा प्रयत्न करत होता, आणि दुसऱ्या हाताने आय मॅनेज टू कॅच होल्ड द बेबी लंगूज टेल, त्याने त्या लंगूर त्या बाळाची टेल शेपूट जी आहे ती दुसऱ्या हातात पकडली. जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टिल्ड रूफ, जेव्हा ते अशा त्या निसटत येणाऱ्या छताच्या टोकापर्यंत आलं, काठापर्यंत आलं आणि त्याची शेपूट अशी लोंबकळू लागली, तेव्हा त्या निवेदकाने त्याची शेपूट पकडून त्या बाळाला आपल्या हातात घेतलं होतं. द बेबी अपियर्ड इन अर्ट अँड लाईफलेस, त्याचे बाळ होतं ते अतिशय निष्क्रिय आणि त्याच्यात जीव नाही आहे असं त्याला जाणवत होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी, आणि जेव्हा ते बाळ त्याच्या हातात आलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ते एक मेल बेबी आहे, मेल लंगूर आहे, म्हणजे ते नर बाळ होतं.
आणि म्हणूनच ते मेल लंगूर त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते. बाय द टाईम म्हणजे एव्हानं माय पॅरेंट्स, माझे आई वडील अँड सिस्टर्स आणि बहिणी हॅड कम आउट ऑन टू द वरांदा, हेच सगळे वरांदावरती आले होते. अँड वर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन, आणि मी त्या बाळाला वाचवण्यासाठी जे काय करत होतो ते बघू लागले होते. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स, आमच्या शेजारच्या घरातले काही शेजारीसुद्धा आजूबाजूला उभे राहून हे सगळं पाहत होते. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड, मी त्या बेबी लंगूरला घेऊन आमच्या मागच्या दारात गेलो. अँड जेंटली लेड हिम इन ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप, आणि त्याला कोंबड्यांच्या खुराडीमध्ये, पिंजऱ्यामध्ये अगदी हळुवारपणे ठेवले. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच्ड, त्याच्या पूर्ण शरीरावरती खूप खोलवर असे चावे घेतल्याचे निशाण होते आणि खूप ओरखडले गेले होते. त्याचे शरीर पूर्ण असे नखाने ओरखडले गेले होते. ब्लड वॉज वुझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स, त्याच्या काही जखमांमधून रक्त वाहत होते. द बेबी रिमेंड मोशनलेस, ते बाळ तसेच स्तब्ध पडून राहिले होते. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स, माझ्या बाबांनी मला प्राथमिक उपचाराचा डब्बा आणून दिला, त्याचे ते जखमा साफ करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी. अँड स्टॉप द ब्लिडिंग, आणि रक्त थांबवण्यासाठी. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट बेबी वॉज ब्रीदिंग, त्या बाळाचे ती जखमा साफ करत असताना मला कळले की ते बाळ अजूनसुद्धा जिवंत होते, श्वास घेत होते. इवन दो हिज ब्रेथ वॉज शॅलो, जरी ते श्वास शॅलो होते म्हणजे उथळ होते, तरीही ते जिवंत असल्यामुळे मला थोडंसं हायसं वाटत होतं. म्हणजे त्या बाळाचे जे श्वास होतं ते एक आल्यानंतर दुसरं यायला खूप वेळ लागत होते, म्हणजे अगदी खूप वेळेने ते श्वास घेत होते. पण त्या निवेदकाला एका गोष्टीचा मात्र आनंद झाला होता की ते बाळ अजूनसुद्धा जिवंत होते. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर, थंड पाण्याचे हफके, मेड द बेबी स्टिअर, त्या बाळाच्या शरीराला हालचाल देऊ लागले. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स, आणि काही अस्थिर अशा प्रयत्नानंतर ही सेटअप, ते बाळ उठून बसले. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक, ते बाळ अतिशय शॉकच्या स्थितीत होते, म्हणजे त्याला खूप असा शॉक बसला होता. अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड, आणि एखाद्या वाऱ्यावरती सुकलेल्या पान कसे थरथरते तसे ते थरथरू लागले होते. साहजिक आहे, ते नुकतंच जन्माला आलेलं बाळ होतं, ज्याला अजून हे जग माहिती नव्हतं. डोळेसुद्धा त्याचे पूर्णपणे उघडले गेले नसतील, आणि हे जे मेल लंगूर होतं हे त्याच्यावरती असं आक्रमण करत होतं, त्याला चावे घेऊन मारण्याचा प्रयत्न करत होतं. मग त्या परिस्थितीत त्या बाळाची जी परिस्थिती, मनाची स्थिती जी होती ती हादरलेली होती, घाबरलेली होती, आणि ते एखाद्या सुक्या पानासारखं, म्हणजे सुकलेल्या पानासारखं थरथरत कापत होतं. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स, त्याचे ते दोन चमचमणारे डोळे अश्रूने अक्षरशः भरून आले होते, काठोकाठ भरले होते. आणि स्टार्टेड टू सॉब, आणि ते छोटंसं बाळ हुंदके देऊ लागलं होतं विथ अ मफल्ड क्राय, म्हणजे दाबलेले त्याचे जे रडू होते ते सुद्धा त्याला जोरात रडता येत नव्हते. ते घाबरले असल्यामुळे ते दबक्या आवाजात हुंदके देत रडत होते. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड, एखाद्या माणसाच्या बाळाने जसं रडावं तसं ते रडत होतं. वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा, जर एखाद्या माणसाच्या बाळाला असं एखाद्या संकटाला सामोरे जावे लागले असते आणि ते बाळ जसं रडलं असतं, तसेच हे माकडाचे बाळ, लंगूरचे बाळ रडत होते. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना, त्या निवेदकाने त्याला एक केळं असं सोलून खायला दिलं. विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड्स, अस्थिर थरथरत्या हाताने त्याने ते केळं आपल्या हातात घेतलं. अँड बिगेन टेकिंग हॅझिटेंट बाईट्स, आणि संकोचाने त्या केळ्याचे ते चावे घेऊ लागले, खाऊ लागले. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर, आता निवेदकाचं सगळं लक्ष त्या छोट्याशा बाळाला पुनर्जीवन देण्याकडे केंद्रित केलं होतं त्यांनी. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड, अचानक त्याला एक विलक्षण अशी भावना जाणवली. त्याला असं वाटू लागलं की कोणीतरी त्याच्याकडे बघत आहे. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप, मी त्या पिंजऱ्यापासून दूर झालो. अँड लुक्ड अप, आणि वर पाहिले. देअर सेट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ, ती तिथे वर आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर ह्या बाळाची आई बसली होती. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड, आणि मी ज्या काही हालचाल करत होतो तिच्या बाळाला वाचवण्यासाठी, त्या सगळ्यावरती तिचं लक्ष होतं. शी सिम्पली सेट देअर क्वाइटली, ती अतिशय शांतपणे तिथे बसून राहिली. ॲज इफ कन्व्हिन्स, जणू काय तिला खात्री होती दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड, की तिच्या बाळाला आता खाली कोणीही त्रास देत नाहीये, कोणत्याही पद्धतीची इजा पोचवली जात नाहीये ह्याची खात्री असल्यामुळे ती तिथे शांतपणे बसून फक्त बघत होती.
मीनवाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. दरम्यान त्या बाळालासुद्धा आपली आई जवळ असल्याचे जाणवू लागले. अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटिल लाऊडर. आणि ते बाळसुद्धा आता हुंदके देत आणखीन जोरात रडू लागले होते. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोर ऑफ द कूप. मी त्या पिंजऱ्याच्या दारापासून मागे सरलो. टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. तर आईने आपल्या बाळाला घ्यावे म्हणून मी मागे गेलो होतो. म्हणजेच काय, तर त्या आईने आपल्या बाळाला जवळ घ्यावे. ते बाळ जखमी झालं होतं, दुखावलं गेलं होतं, रडत होतं आणि त्याला आपल्या आईची जास्त गरज होती. आणि म्हणून आपला जो निवेदक होता तो त्या पिंजऱ्याच्या दारापासून मागे जातो आणि आपल्या त्या मदर लंगूरला आपल्या बाळाजवळ यायला देतो. इमिडिएटली म्हणजे ताबडतोब द मदर डिसेंडेड. ती आई खाली उतरली. ऑन द फ्लोर ऑफ द कूप. त्या पिंजऱ्याच्या फ्लोअरवरती. अँड पिक्ड अप द बेबी इन हर हार्म्स. आणि तिने आपल्या बाळाला आपल्या बाहुपाशात घेतले, उचलून घेतले. शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन. आणि तिने हातात घेतल्यानंतर आपल्या बाळाच्या पूर्ण शरीरावरती निरीक्षण केले. टू चेक हिज इंजुरीज. त्याला किती लागलं आहे, त्याला किती जखमा झाल्या आहेत ते पाहण्यासाठी ती ते निरीक्षण करत होती. अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. आणि मग आपल्या बाळाला आपल्या हृदयाशी घट्ट धरून बसली. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर कॅरिंग आर्म्स. त्या बाळाला सुद्धा आपल्या आईच्या त्या प्रेमळ बाहुपाशात खूप हायसं वाटले, खूप बरे वाटत होते, खूप शांत वाटत होते. द मदर सॅट स्टील. ती आई तिथे तशी स्तब्ध बसून राहिली. विथ द बेबी इन अ लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. आपल्या बाळाला आपल्या मांडीवर घेऊन काही मिनिटांकरता. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स. जणू काही ती तिच्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहे त्याचा विचार करत होती. अँड ट्राय टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. आणि भविष्यात होणाऱ्या हल्ल्यांपासून ती आपल्या बाळाला कशी सुरक्षित ठेवू शकते ह्याचा तिचा विचार चालला होता. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. काही सेकंदांकरता त्या मदर लंगूरने अक्षरशः सरळ माझ्या डोळे घालून पाहिले. इवन टुडे, आजसुद्धा, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. तिच्या डोळ्यातल्या त्या भावना मी विसरू शकत नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी. कारण त्या डोळ्यांमध्ये माझ्या माझ्या प्रती आभार व्यक्त होत होता, कृतज्ञता व्यक्त होत होती. ती आई आपल्या डोळ्यांनीच मला तिचे बाळ वाचवल्याबद्दल माझे आभार मानत होती. फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन. ह्या भावनांनी, त्या आईच्या ह्या डोळ्यांनी मला माझ्याप्रती आभार व्यक्त करण्याच्या ह्या भावनेने मी भारावून गेलो होतो. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन. ह्या भावनेने मी अक्षरशः भारावून गेलो होतो. द सेंटिमेंट्स अँड द वे शी सेड थँक्स टू मी. तिच्या मनातल्या त्या भावना, ज्या पद्धतीत तिने मला थँक्स म्हटलं, ह्या सगळ्यांनी मी म्हणजे अक्षरशः भारावून गेलो होतो. देअर सेट अ युनिव्हर्सल मदर. ती तिथे बसली होती, एक वैश्विक आई. होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड. जी आपल्या मार लागलेल्या बाळाला घेऊन बसली होती. इन हर लॅप. मांडीवर घेऊन. म्हणजे तिथे एक वैश्विक आई आपल्या मांडीवर एक मार लागलेल्या बाळाला घेऊन बसली होती. Then in a flash, she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. नंतर एका क्षणातच तिचे बाळ तिला तिच्या पोटाला घट्ट धरून बसलेले असताना ती उडी मारून तिच्या स्वयंपाकघराच्या म्हणजे किचन रूफवरती पोहोचली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. वर पोचल्यानंतर तिने त्या एरियाचं म्हणजे त्या भागाचं सगळीकडे निरीक्षण केले आणि ते दुष्ट मेल लंगूर कुठे दिसतंय का ते पाहिले. अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. आणि आताच जिथे ती हिंसात्मक भेटगाठ झाली होती त्या ठिकाणाच्या विरुद्ध दिशेने ती निघून गेली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. आपल्या निवेदकाला त्या दिवशी एक गोष्ट समजली होती की जर तुम्ही योग्य तार छेडलीत तर कोणतंही नातं हे सक्रिय होऊ शकते. त्या दिवशी त्या दुपारी शनिवारच्या दुपारी त्या आईबरोबर आणि त्या छोट्याशा बेबी लंगूरबरोबर झाले त्या गाठी भेटी किंवा ती जी काही एन्काउंटर होतं, जो काही गाठभेट झाली होती, त्या गाठी भेटीतून आपल्या निवेदकाच्या हे लक्षात आलं होतं की आंतरजातीय दळणवळण किंवा परस्पर जो विश्वास आहे हे खरोखर वास्तविकता आहे. आणि जर तुम्ही योग्य तार छेडली तर कोणतंही नातं सक्रिय होऊ शकते. त्याच्यासाठी तुम्हाला समोरच्या
समोरच्या व्यक्तीला जाणून घेणं गरजेचं नाही आहे. तुमच्या भावना त्याच्यापर्यंत तुम्ही जर योग्य पद्धतीत पोचवलं तर तुमच्यामध्ये एक नातं जुळून येऊ शकते. The baby mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal. त्या दिवशी त्या आईने मला दाखवून दिलं की फक्त अन्न कोणत्याही माणसा किंवा प्राण्यामधलं संभाषणाचं किंवा दळणवळणाचं माध्यम असू शकत नाही. बट देर वर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. पण इतरही असे माध्यम होते ज्याद्वारे तुम्ही एकमेकांबरोबर संबंध स्थापित करू शकता, जसे विश्वास, सहानुभूती, एकमेकांबद्दल असलेला समजूतदारपणा. ह्याने सुद्धा आपण एकमेकांबद्दल एकमेकांशी नातं जुळवून आणू शकतो, एकमेकांना समजून घेऊ शकतो. 55 years हॅव पास सिन्स दॅट डे. त्या दिवसापासून आज 55 वर्ष होऊन गेली आहेत. आय एम नाव 75 years ओल्ड. मी आज 75 वर्षांचा आहे. बट आय स्टील फाउंडली रिमेंबर. पण आजसुद्धा मला खूप चांगलं लक्षात आहे दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, ती विशेष प्रकारची गाठभेट जी त्या दिवशी शनिवारच्या दुपारी त्या आईची आणि त्या बेबी लंगूर बरोबर झालेली निवेदिकाची गाठभेट आहे, ती आज 75 चे झालेले असताना सुद्धा त्यांना खूप चांगल्या पद्धतीत लक्षात राहिलेली आहे. चला तर मग आपला दुसरा धडा 1.2 एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड इथे संपत आहे. तुम्हाला कदाचित ती स्टोरी आता क्लिअर झाली असेल. जर आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून तसं सांगा. आणि तुम्हाला जर मला आणखीन काही सांगायचं असेल, विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. थँक्यू.